ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची दिल्लीतली बैठक संपली। बैठकीला फुटीर 6 खासदार अनुपस्थित। बंडखोरांना पक्षाकडून पाठवले जाणार नोटीस। फुटीर खासदारांसोबत शिंदेंची रात्री 30 ते 35 मिनिटं ऑनलाईन बैठक घेतल्याची माहिती। ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा बैठकीत दावा। मी तुमच्या मागे उभा, चिंता करू नका, शिंदेंचं आश्वासन। बंडखोरी करणाऱ्या खासदारांच्या मतदारसंघात राडे घालणार। खोटीवरून संजय राऊत आक्रमक। तुडवा असा आदेश आम्हाला बाळासाहेब देऊन गेलेत, राऊतांचं विधान। ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या भीतीनं बंड केल्याचा खासदारांचा दावा। ठाकरेंची काँग्रेसशी जवळीक वाढल्याचा आरोप। बंडखोर खासदारांनी पक्ष सोडण्यापूर्वी मंजूर केलेल्या ठरावात काँग्रेस विलयाची भीती। पुढारी न्यूज एक्सक्लुझिव्ह। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे तिघेच पक्षात राहतील। रामदास कदमांची टीका। 40 आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा का दिला नाही, कदमांचा सवाल। भास्कर जाधवांवरही कदमांचा हल्लाबोल। मातोश्रीच्या अंगणात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। वांद्र्याच्या कलानगर परिसरात वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी। जनात शिवसेना, मनात शिवसेना आशयाचे बॅनर। राज्यातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान सुरू। दुपारी 4 पर्यंत मतदान प्रक्रिया, तर 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध विजयी। नाशिक निवडणुकीत नवं राजकीय समीकरण। ठाकरे सेनेचे 45 सदस्य गोकुळ गीतेंना मतदान करण्याची शक्यता। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दारणेंच्या विजयाला आव्हान। प्रचार थांबवला असला तरी गीते पडद्यामागून सक्रिय असल्याची चर्चा। अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची तटस्थ भूमिका। काँग्रेसचे 17 नगरसेवक मतदान करणार नाहीत। काँग्रेसकडून सर्व नागरिकांना व्हीप जारी।